पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार। एसआर प्रक्रियेसाठी वेळ वाढवून द्यावा अशी प्रमुख मागणी। निवडणूक नसताना एसआर मोहीम एवढ्या घाईघाईत का राबवली जाते असा सवाल रोहित पवार यांनी केलाय। तर रोहित पवार नकारात्मक वातावरण तयार करतात। मंत्री बावनकुळे यांची ही टीका। तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या विरुद्ध बोलणे हे संविधान विरोधी वक्तव्य आहे। रोहित पवारांनी हे तपासून घेतलं पाहिजे। सर्वांना संधी आहे। मग तिथे तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसर सोबत काम करायचं, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना। त्यामुळे खोटारडेपणा सोडला पाहिजे, निगेटिव्हिटी सोडली पाहिजे। रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करतात। गोपीनाथ मुंडे महाराष्ट्रातील थोर नेते होते असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले। मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014ची निवडणूक हरलो नसतो असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। निवडून आलो असतो तर राष्ट्रवादीने मला मुख्यमंत्री केलं नसतं, पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलंय। त्यावेळी मी गोपीनाथ मुंडेंचं नाव सुचवलं असतं असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। गोपीनाथजी मुंडे काँग्रेस पक्षामध्ये आले असते तर आम्ही 2014ची निवडणूक हरलो नसतो। गोपीनाथ मुंडे हे मास लीडर होते, तर आमचे सहकारी मित्रपक्ष एनसीपीचे लोक होते, त्यांनी मला काही मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं। आणि त्यावेळेला मी स्वतः काँग्रेस श्रेष्ठींच्याकडे गोपीनाथजी मुंडे यांचं नाव सुचवलं असतं। आणि इतका तो सक्षम नेता होता। चव्हाण साहेबांनी त्यावेळेला असलेल्या मित्र पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तर मला वाटतं भाजपचं सरकारच आलं नसतं आणि आम्ही सत्तेवरून बाजूला गेलो नसतो। आमची सत्ता गेली हे मी म्हणत नाही, पण काँग्रेसची लोक सुद्धा म्हणतायत, हे खाजगी सुद्धा म्हणतायत, याची त्यांना सुद्धा कल्पना आणि आम्हाला सुद्धा कल्पना।